किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळ प्री वेडिंग शूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। महाराजांच्या चरणी पत्रिका ठेवण्याच्या बहाण्यानं काही उत्साही मंडळी प्री वेडिंग शूट उरकत असल्याच्या या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय। किल्ले रायगडावर प्री वेडिंगचं थेर, शिवरायांच्या समाधीस्थळाजवळ प्री वेडिंग शूट, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, शिवप्रेमींचा संताप। 24 तास बंदोबस्त असतानाही प्रकार घडलाच कसा? उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावरील समाधीस्थळाजवळ प्री वेडिंग शूटचा हा धक्कादायक व्हिडिओ। रायरेश्वराच्या मंदिर परिसरातून समाधी स्थळाकडे जाणाऱ्या दरवाजात हे प्री वेडिंग शूट करण्यात आलंय। प्री वेडिंग शूट करणारं जोडपं आणि त्यांच्या सोबत 2 फोटोग्राफरही या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतायत। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। समाधी स्थळावर प्री वेडिंग शूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। नेमकं हे चित्रीकरण कधी करण्यात आलं त्याची स्पष्टता अद्याप आली नाहीये। रायगडाचं ऐतिहासिक महत्त्व आणि त्याचं महाराष्ट्रात असलेलं स्थान विसरलेल्यांना आणि महत्त्व न जपणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होते। शिवरायांच्या समाधीस्थळ परिसरात 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात असतात। असं असतानाही या ठिकाणी फोटोग्राफी झालीच कशी असा सवालही उपस्थित करण्यात येतोय। पुरातत्व विभागाकडून या फोटोग्राफीला परवानगी देण्यात आली होती का याचाही तपास आता करण्यात येतोय। रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि महाडचे आमदार मंत्री भरत गोगावले यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। रायगड किल्ल्यावरील सुरक्षा यंत्रणा धोक्यात असल्याचं भरत गोगावलेंनी म्हटलंय। गडाचं पावित्र्य राखण्यासाठी गडावरील सीसीटीव्ही कॅमेरे अद्ययावत करण्याची मागणीही करण्यात येते। जे विदेशी पर्यटक येतील इतिहासकालीन खुणा बघण्यासाठी त्यांची सुद्धा जबाबदारी त्या पद्धतीने राहील। पण भारतीय पुरातत्व खात्याला सुद्धा आमच्याकडनं सूचना त्या ठिकाणी स्पष्टपणे दिल्या जातील। अशा पैकीचं प्री वेडिंग शूटिंग ज्यांनी केलं असेल त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे, कारण तिथलं पावित्र्य ज्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न केला जातो आहे ती बाब अत्यंत निंदनीय आहे। पण समाज मनाला सुद्धा माझी विनंती आहे की आपण त्या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र्य जतन करण्याची भूमिका प्रत्येक शिवप्रेमी नागरिकांनी पुढच्या कालावधीमध्ये घेतली पाहिजे। पत्रिका ठेवू द्या, जसं आपण घरच्या देवाला गाव पांढरीच्या समोर पत्रिका ठेवतो आणि सुरुवात करतो, तसं त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ पत्रिका ठेवून शिवाजी महाराजांना नमस्कार करून तिथून निघावं। परंतु फ्रीवेडिंग जे काय तुमचं आहे ते चालणार नाही, कारण ते तिथं शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी अशा गोष्टी तुम्हाला इतर कुठं जायचं आहे, गार्डनला जा, बगीच्याला जा किंवा अनेक कुठं समुद्राच्या तीरावरती जा, तिथं प्रीवेडिंग करा। परंतु रायगडावरती जर असं कोण करल तर मग त्याला आमचे शिवभक्त धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। लग्नाचं निमंत्रण म्हणून शिवरायांच्या समाधी स्थळावर जाऊन लग्नपत्रिका ठेवली जाते। त्या बहाण्यानं नंतर समाधी परिसरातच प्री वेडिंग केलं जातं असा आरोप दुर्ग अभ्यासकांनी केलाय। केंद्रीय पुरातत्व विभागानं तातडीनं हे प्रकार थांबवावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही दुर्ग रक्षकांनी दिलाय। प्री वेडिंग शूटचं फॅड इतकं झालेलं आहे की आमच्या ऐतिहासिक वास्तूंवर आम्ही प्री वेडिंग शूट करायला लागलो आहोत आणि रायगडावर प्री वेडिंग शूट याला विरोध होत असताना, दुर्गप्रेमी त्यांना विरोध करत असताना या तरुण पिढीतल्या नवदाम्पत्यांनी एक असा वेगळ्या पद्धतीने काम सुरू केलं की आम्ही महाराजांच्या चरणी आमच्या पत्रिका ठेवायला येतो असं भासवायचं आणि येताना अतिशय वेगळ्या पद्धतीच्या ऐतिहासिक वेशभूषा करून यायचं आणि पत्रिका ठेवण्याचं निमित्त सांगून गडावर यायचं आणि ते प्री वेडिंग शूट करायचं आणि ते शूट नंतर प्री वेडिंग शूट म्हणून व्हायरल करायचं। हे अतिशय निंदनीय आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील दिव्यागार येथील रूपनारायण मंदिरातही प्री वेडिंग शूट केल्याचा प्रकार समोर आला होता। या प्री वेडिंग शूट वरून मंदिर व्यवस्थापन आणि प्री वेडिंग शूट करणाऱ्यांमध्ये वाद झाला होता। हे प्रकरण ताजं असतानाच आता किल्ले रायगडावर प्री वेडिंग शूट केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे। या दोनही घटनांची गंभीर दखल प्रशासन आणि सरकारनं तातडीनं घेण्याची गरज व्यक्त होते।
सागर जैन, पुढारी न्यूज, रायगड.